आजचे बर्थडे बॉय निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील। तर पहिल्या ओव्हरसाठी इकडे आपण पाहणार आहोत उमरे गावचा उभरता सितारा महेश ढोकणे षटक क्रमांक पहिलं करण्यासाठी तयार आहे। पंचांचा लेस प्लेचा इशारा सुद्धा आपण पाहतोय आलेला आहे। 5 ओव्हरची मॅच 30 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 55 धावेंची गरज आहे व्यंकटेश 11 या टीमला। सामन्याला आपण पाहतोय सुरुवात, पाहूया कोण संघ इथे जिंकणार आणि बजरंग 11 बरोबर खेळणार 5वी मॅच। ओ या बॉलला अजय चौथे थारा देणार नाहीत। चेंडू इट्स अ भीमर, नो बॉल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार 4 रन। सीमारेषा भेदून गेला आरपार। एस मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार। बॉल पाहिजे का अजून? बॉल दे अजून एक नवीन बॉल। अक्षय भाऊ ठीक आहे, बॉल आलेला आहे। पहिल्या बॉलवरती इथे आपण पाहतोय समोरच्या टीमला मानो गिफ्ट जे दिलेला आहे महेश ढोकणे। बॉल सुद्धा हिटची संधी सुद्धा आलेली आहे अजय चौथे। हो यावेळेस उशिरावाला, परंतु तिथे गॅप पाहिला होता अजयनी आणि बॉल जातोय स्क्वेअर लेगला। बिग हिट वरती आलाय खणखणीत चौकार 4 रन। सीमारेषा भेदून गेला आरपार। एस मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार। नो बॉल वरती चौकार आला आणि दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय। 9 धावा धाव फलकावर। याही वेळेस क्षेत्ररक्षकांना संधी नाही, लागोपाठचे इथे आपण पाहत आहोत 3 चौकार 4 रन। सीमारेषा भेदून गेला आरपार। एस मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार। बॉल वरती खरं तर खराब थोडीशी सुरुवात आली आणि त्यानंतर 3 चौकार समोर आपल्याला पाहायला मिळाले। अर्धशतक मारणार म्हणजे मारणार असा खेळाडू याचेच होते। पाहूया इथे सुद्धा 4 चेंडू धावा त्याच्या वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळत आहे। चौकार हॅट्रिक सुद्धा झाली, जसे नो बॉल वरती चौकार धरत 4 चौकार इथे जे आपल्याला पाहायला मिळतात। टोटल स्कोअर कार्ड वरती जे आपण पाहतोय 17 धावा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत। याही वेळेस क्षेत्र खाली पाहिलं, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीप मिड विकेट मध्ये सतीश बर्डे आणि इथे एक सिंगल घेऊन स्ट्राइक सचिन गुंजाळ यांच्यावरती सोपवतायत अजय। 18 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत। उर्वरित 26 बॉल मध्ये 37 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळतील बनवायच्यात। गोलंदाज तयार महेश। हो यावेळेस संयम बरकरार ठेवला सचिन सोन्या गुंजाळने आणि निश्चित स्वरूपात बॉल अडवलाय प्रतीकने। ओ घाई गेली की काय, परंतु मला वाटते गाठ्यामध्ये परत एकदा अजय सुखरूप पोचलेत। षटक क्रमांक निश्चित स्वरूपात आपण पाहतोय पहिलं जे चालू आहे। 19 धावा, एक अखेरचा बॉल, लास्ट बॉल इथे आपण पाहणार आहोत। पॉवर प्लेचं पहिलं षटक खरं तर व्यंकटेश 11 टीम साठी चांगलं चाललंय आणि या वेळेस संपली। उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा संपली। इथं हाय सोन्याची खाण, इथं हाय सोन्याची खाण। पहिल्या क्रमांकासाठी आपण पाहतो या स्पर्धेचं पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे। आमदार आदरणीय शिवाजीदादा कर्डिले साहेबांच्या वतीने रोख रक्कम 71,000 रुपये। त्यानंतर आपण पाहतोय द्वितीय क्रमांकासाठी प्राइज 51,000 रुपये भैयासाहेब शेळके आणि त्याचबरोबर विक्रमभाऊ बोजाडी पाटील यांच्या वतीने 51,000। त्यानंतर आदरणीय सुरेंद्रभाऊ थोरात यांच्या वतीने 41,000, राजूभाऊ शिटे यांच्या वतीने 31,000। ओ यावेळेस पाहायचं आपल्याला बॉलला लॉफ्ट केलंय आणि चेंडू जातोय लॉंग ऑन, सीमा रेषेच्या लगत अडवलाय की काय पाहूया आपण। अखेर हा बॉल जातोय, म्हणजे प्रयत्न नासिर यांचे चांगले होते, परंतु बॉल हा अखेर सीमारेषेला आपण पाहतोय स्पर्श करतोय। काय चौकार 4 धावा जे आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळते। चौकार आलाय, प्रयत्न चांगले होते
नासिर आणि सतीशचे 4 रन चौकार आपल्याला पाहायला मिळते. सामना खूप महत्वाचा आहे. कुठल्या तरी एका संघाला कॉलबॅक मध्ये जावं लागेल. कुठल्या तरी एका टीमला बजरंगी इलेव्हन या टीम बरोबर खेळायचंय. नितीन हो परत एकदा सोन्या गुंजाळ मात्र तळपलाय आणि हा सुद्धा चेंडू लागोपाठ दुसरा खणखणीत चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. अगदी पॉइंटच्या डोक्यावरून मात्र या बॉलला फेकून दिला आणि 4 रन 27 धावा स्कोर कार्ड वरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22 बॉल विजयासाठी 28 धाव्यांची गरज. नितीन बरोबर शरद शेठ येवले असतील, सागर शेठ येवले असतील आणि नारायण शेठ डोंगरे साहेब असतील, या चारही मंडळींना आपल्याला या स्पर्धेसाठी YouTube लाईव्ह सौजन्य हे दिलेलं आहे. त्याही मंडळींचं मनापासून सहर्ष स्वागत. यावेळेस इथे पाहिजे आपल्याला स्टँड ऑन डिलिव्हर आणि हा चेंडू जातोय अगदी एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. नक्कीच रिप्ले मध्ये पाहू शकता. स्टँड ऑन डिलिव्हर 1-2 पावलं पुढे आले होते आणि फटका देखील प्रॉपर कनेक्ट झालाय तर चेंडू पोहोचलाय लोकांच्या बाहेर सीमारेषे चौकाराला. 32 धावा धाव फलकावर. यावेळेस मात्र बॉल निश्चित स्वरूपात थोडासा खोल टप्प्यामध्ये आजमावला नितीन यांनी. कंट्रोल मध्ये ठेवलेला आहे हा सामना. 19 बॉल आणि विजयासाठी 23 धाव्यांची गरज. अखेरचे 19 बॉल शिल्लक आहेत. 23 धावा ज्या आपण पाहतोय विजयासाठी गरजेच्या आहेत. अजून 55 आहेत आणि सामना निश्चित स्वरूपात आपण पाहतो एकतर्फी झुकला गेलाय की काय. 18 बॉल आणि विजयासाठी 22 धाव्यांची गरज. सुरेश तयार होत आहेत ओव्हर क्रमांक 3 साठी. 18 बॉल 22 धावा. पाहूया आपण काय होणार आहे. सुरेश मोरे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. पॉवर प्ले संपल्यानंतर पाहूयात आपण. आता बॉलिंग ट्रॅकवरती आलेत सुरेश. यावेळेसही बॉल चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये दरी जी काही निर्माण केली आणि चेंडूला पाठवलंय ब्लॅक स्क्रीनच्या समोर. खणखणीत चौकार. 4 धावा. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत. होते थांबायला तयार नाहीत. याही वेळेस चांगला बॉल. रोहन मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतील लॉंग ऑफ मध्ये आणि एका धावेने संघाची धावा संख्या 38 धावा. वैयक्तिक 11 बॉल मध्ये 27 धावा या अजयनं बनवल्या. 4 बॉल मध्ये 10 धावा सोन्याच्या आहेत. हो काय फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे पॉइंटला नितीन भुजाडी आणि बॉलला अडवलंय सुद्धा. मॅच थोडीशी दूर चालली की काय उर्मीच्या रावरी खुर्द या टीम पासून. परंतु कॉलबॅक मध्ये सुद्धा भरपूर काही गोष्टी होतात आणि 90% बक्षीस पात्र फेरीमध्ये कॉलबॅक मधील सुद्धा संघ जातो हे आपण या मैदानावरती पाहिलेलं आहे. उर्वरित 14 बॉल मध्ये 16 धाव्यांची गरज इथे आता आपण पाहूया. व्यंकटेश 11 टीमला आहे. बजरंग 11 टीमचे कॅप्टन गणेश भाऊ आपण या ठिकाणी येऊन थांबा. जसा सामना संपेल आपण तसा लगेच टॉस करू. याही वेळेत चांगला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत तिथे सतीश आणि या सुद्धा चेंडूवरती एक धाव आलेली आहे. अखेरचे 13 बॉल विजयासाठी 15 धाव्यांची गरज. 13 बॉल विजयासाठी आपण पाहतोय 15 धावा. सामन्याचं समीकरण थोडंसं बदललंय. हा चेंडू इथे आपण पाहतोय ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर. वाईड बॉल. आणि क्षेत्ररक्षण गोलंदाजाने चॅलेंज केले. पाहूया. डिसिजन पेंडिंग आहे.
आणि निर्णय नक्कीच आपण पाहतोय. बॉल आलेला आहे व्हाईट बॉलचा कॉल इथे निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. 41 धाव फलकावरती. परत एकदा आपण पाहणार आहोत. सुरेश चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. ऑन स्क्रीन सुद्धा तुम्ही पाहू शकता. सेकंड लाईनच्या बाहेर बॉल निश्चित स्वरूपात आणि यावेळेस इथे परत एकदा एक टोलेजंग प्रहार. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. सोन्या गोंजाळ स्पेशल षटकार. 6 धावा. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. साठी आपण पाहतोय 8 धावेंची गरज. छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा और संपली. इथं हाय सोन्याची साठी आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 4 घेऊन आलेले आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती नासिर. 12 बॉल 8 धावेंची गरज. हो यावेळेस शॉर्ट फिश बॉल पाहिला होता कदाचित तिथे आणि निश्चित स्वरूपात आपण पाहत आहोत. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौका. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौका. दिवसभराच्या सत्रामध्ये जो खेळाडू चांगलं प्रदर्शन करेल, खेळाडू प्रेक्षकांची मनं जिंकेल, त्यासाठी SS मोबाईल यांच्या वतीने रोज प्रत्येक दिवशी मात्र एक आकर्षक स्मार्ट वॉच आहे. पाहूया आज तो कुठला खेळाडू ठरतोय त्या स्मार्ट वॉचचा मानकरी. आणि हा सामना इथे पाहूयात आपण. बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर आणि हा सामना इथे आपण पाहतोय व्यंकटेश 11 या टीमने आपण पाहतोय जिंकलेला आहे. तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार इथे देणार आहोत आपण. 14 बॉल 36 धावा. आजचे बर्थडे बॉय अजय चौथे या खेळाडूला. कोणतीही स्पर्धा सत्यात साकारायची असेल तर आयोजन नियोजन भक्कम असावे लागते. अगदी तद्वत एकलव्य प्रीमियर लीग EPL आमदार चषक 2025च्या या स्पर्धेस यशस्वी